आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये तापमानात मोठी वाढ, मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 4 दिवस ढगाळ वातावरण राहील। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी चांदी काढण्यास सुरुवात। आजपासून दिवसातून 5 तास मुखदर्शन सुरू। मंदिराचं लवकरच पुरातन रूप भाविकांना पाहायला मिळेल। जेजुरी शहरासह गड तीर्थक्षेत्राचा विकास होणार। जेजुरीला बायपास रस्ता होणार। गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 10,68,00,000 रुपयांचा निधी मंजूर। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादनाची प्रक्रिया सुरू। अर्धापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिलं निवेदन। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल। 60हून अधिक शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणावर तोडगा नाही। पालघरच्या धाकटी डहाणू गावामध्ये नेत्यांना प्रवेश बंदी। वाढवण बंदर उभारणीच्या विरोधामध्ये स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्र आक्रमक। नांदेड जिल्ह्यामधील 3 मंडळं दुष्काळ सदृश्य जाहीर। गुंगराळा, नांदेड आणि दिग्रस या मंडळामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये 750 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी सवलती लागू। लातूरच्या औसा तालुक्यामध्ये पाणी टंचाईची स्थिती। तालुक्यातील 18 विहिरींचं अधिग्रहण। लांजाना आणि खारोसामध्ये टँकरने पाणी पुरवठा। लातूर जिल्हा परिषदेची पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून 13,66,00,000 थकबाकी।